नमस्कार मित्रांनो. आज आषाढी एकादशी आणि मी इथे एका विठ्ठल मंदिराला भेट देण्यासाठी आलो आहे. आपण हे लांबूनच ओळखू शकाल की हे कोणतं मंदिर आहे. तर इतर दिवशी तुम्हाला इथे व्हिडिओ शूट करायला मिळत नाही, पण आज परवानगी असते. चला तर आतमध्ये जाऊन आपण पाहू की कसं वातावरण आहे. मित्रांनो, आपण मंदिरात प्रवेश करण्या अगोदर मी तुम्हाला ह्याचा आजूबाजूचा परिसर दाखवतो. त्याने तुम्हाला कल्पना येईल की हे कोणतं मंदिर आहे. तुम्ही थोडंसे बुद्धीला चालना दिली तर तुमच्या लक्षात येईल की आपण इथे कधीतरी येऊन गेलेलो आहोत. आणि हे मंदिर इतकं सुंदर आहे की तुम्ही कितीही पाहिलं तरी तुमचं पोट भरणार नाही. त्यामुळे मी आधी तुम्हाला ह्या मंदिराचा बाहेरून कसा लुक आहे ह्याचं आधी दर्शन देतो. खूप सुंदर अशी अरेंजमेंट असते आषाढी एकादशीच्या दिवशी. व्यवस्थित गार्ड्स असतात इथे आणि ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतात. आता मी सकाळी इथे आल्या कारणाने इथे विशेष अशी गर्दी नाही आहे आणि त्यात बऱ्यापैकी जोरदार मधून पाऊस चालू आहे. त्यामुळे लोकांची इथे उपस्थिती कमी जाणवते. नाहीतर एव्हाना इथे हे मंदिरचा परिसर तुडुंब भरलेला असला असता. मी बरेच वर्षापासून या मंदिरात शूट करण्याचा प्रयत्न करत होतो, पण इथे फक्त आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला शूट करायला मिळतं. त्यामुळे मी आज आवर्जून या मंदिराला भेट देण्याचं ठरवलं. तुम्ही इकडे दिवसभरात सकाळी 6 ते रात्री 9 या दरम्यान आषाढीला येऊ शकता. कारण तसा त्यांनी मंदिराच्या एंट्रन्सला बोर्ड लावलेला मी पाहिला. त्या बोर्डचं मी शूट केलं नाही आहे, कारण मला तेव्हा माहिती नव्हती की शूट करायला परवानगी आहे की नाही. मी पुढे गार्डला येऊन त्याची रीतसर परवानगी घेतली आणि हे शूट करायला घेतलं आहे. माझ्या व्यतिरिक्त मंदिरामध्ये कोणीच शूट करत नव्हतं. लोकांना त्याची कल्पना नसल्याकारणाने लोक शूटिंग करत नव्हते. तरीसुद्धा एका मुलीने मला हळूच विचारलं की हे शूट करायला अलाउड आहे का. मला हो, मी रीतसर गार्डला विचारलं आहे. त्याने मला यस म्हटल्यानंतरच मी हे शूट करायला घेतलं आहे. अतिशय सुरेख असं मंदिर. कमीत कमी या मंदिराची 61 फूट उंची असावी आणि बाहेरून बरंचसं सुंदर डिझाईन वापरलेलं आहे मंदिराला. मंदिर काही संपूर्ण पाषाणात आहे असं वाटत नाही. काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी सिमेंटचा सुद्धा वापर केलेला आहे. आणि हे मत आता पाठून जे दिसतं आहे हे पूर्ण पाषाणातलं आहे भाग. आणि व्यवस्थित सुंदर रीतीने कोरलेल्या आहेत या सगळ्या मूर्त्या. त्यावर खूप देवी देवतांच्या मूर्त्या आहेत की ज्या तुम्ही जवळनं सुंदररित्या पाहू शकाल. त्यातल्या काही थोड्या मी तुम्हाला त्यातल्या त्यात जवळनं दाखवण्याचा
प्रयत्न करतो तो तुम्ही बघून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे येऊन यावर्षी जरी तुम्हाला यायला नाही मिळालं तर पुढच्या वर्षी मात्र नक्की या दिवशी मंदिराला भेट द्या आणि त्याचा आस्वाद घ्या. छानपैकी दर्शन पण होईल तुम्हाला. विशेष गर्दी या मंदिरात नसते, इतर दिवशी तर नसते, पण आज आषाढी एकादशी असून सुद्धा विशेष गर्दी नाही आहे, कारण बऱ्यापैकी सकाळी जोरदार पाऊस असल्याकारणाने इथे उपस्थिती कमी जाणवते. आज घरातून सकाळी मी 7 वाजता निघालो चेंबूरवरनं आणि आता इथे 8-8:30ला पोचला. अजिबात लाईन नाही आहे. व्यवस्थित असं MISमध्ये तुम्हाला एंट्री मिळते आहे आणि तुम्ही पाहू शकाल किती सुंदर असं हे मंदिर. आणि पाऊस असल्याकारणामुळे मला हे सगळं छत्री घेऊन काम करावं लागत आहे. तरी मित्रांनो, तुम्ही प्रत्यक्ष ह्या मंदिराला साधारण त्या पावसाळ्याच्या सुमारास तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला बाहेर सगळी हिरवाई बघायला मिळते. तशी ही 12ही महिने इकडे हिरवाई असते. ते लोक व्यवस्थित मेंटेन करत असतात आणि तुम्ही पाऊस आता खूपच जोरात आला आहे, त्यामुळे आपण आता मित्रांनो, पाऊस खूप जोरात आल्याकारणाने आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलो. हा पहिला सभामंडप आपण मंदिराचा पाहत आहोत. किती सुंदर असं नक्षीकाम छताला केलेलं आहे. बऱ्यापैकी 25-30 खांबावर हा सभामंडप उभा आहे आणि प्रत्येक खांबावर सुंदर असं नक्षीकाम आपण पाहत आहोत. अतिशय सुरेख असं नक्षीकाम इथे प्रत्येक दिवारवर केलेले आहे. तुम्ही पाहू शकता समोरच पहिलं दरवाजाच्या वर हनुमानाचं शिल्प कोरलेलं आहे. तसंच मध्ये एक अजून एक दरवाजा गेला, त्याच्या पुढच्या दरवाजावर बहुतेक गणपतीचं चित्र कोरलेलं आहे. बऱ्यापैकी सुंदर असं आजूबाजूला नर्तिका आहेत आणि तिसऱ्या दरवाजावर सुद्धा कोणत्या तरी देवीचं शिल्प कोरलेलं दिसतं आहे. देवी काय ओळखता येत नाही, परंतु शिल्प खूप सुरेख आहे. मी ह्या शिल्पाचीच नजाकत पाहण्यासाठी दारोदारी फिरत असतो आणि त्याने मला खूप समाधान मिळतं. त्यामुळे जिथे जिथे शिल्प असतात तिथे मी आवर्जून चिकटून ते सर्व पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन पाहूया की आतल्या सभामंडपात कसं डेकोरेशन आहे. आतमधला सभामंडप थोडासा बाहेरच्या सभामंडपापेक्षा किंचितसा छोटा वाटतो. जास्त नाही, पण जवळजवळ सारखाच आहे, पण छोटा आहे. आणि यालासुद्धा बऱ्यापैकी खांबावर हे सगळं स्ट्रक्चर उभं आहे. आणि आता आपण या मित्रांनो मंदिराला आता आपण मंदिरामध्ये कोणकोणत्या देवतांच्या मूर्त्या आहेत त्या पाहू, त्यांचं व्यवस्थित दर्शन घेऊ. समोरच ही श्रीकृष्णाची मूर्ती दिसत आहे आणि त्याच्या इथे डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती दिसत आहे. आपण त्याचं दर्शन घेऊया. आणि तसंच पुढच्या च्या दालनात
कुठल्या देवतेच्या मूर्ती आहे ते बघूया. नावाप्रमाणे विठ्ठल रखुमाईची मूर्ती ही असायला हवी. आपण पाहूया. थोडीशी गर्दी आहे. ठीक आहे, तरीसुद्धा आपण आता व्यवस्थित पाहू शकत आहोत. ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती खूप सुंदर आणि सुबक पाहत आहोत आपण. आणि हे राम आणि सीतेची मूर्ती असे एकूण ह्या 3-4 देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. बजरंगबली हनुमान याची देखील मूर्ती इथे डाव्या हाताला आहे. अतिशय सुरेख असं हे दर्शन तुम्ही घेऊ शकता. तुम्ही मधल्या कधी वारी आलात तर तुम्हाला हे शांतपणे व्यवस्थित तिथे 1-2 तास घालवून तुम्ही हे दर्शन घेऊ शकाल. आता आपण बाहेर जाऊया आणि परत एकदा बाहेरून ह्या देवळाची असलेल्या नक्षीकामाची नजाकत पाहूया. तुमच्या लक्षात येईल की अतिशय आटोपशीर असं हे मंदिराचं एकूण देखावा आहे. असा तुम्हाला कुठेही कंटाळवाणं वाटत नाही की काही वेळेला खूप मोठं मंदिर असल्यावर लोकांना फिरायचा कंटाळा येतो. तसं इथे येऊ शकत नाही, कारण हे जास्त मोठं नाही आणि जास्त छोटं नाही असं हे मंदिर असल्याकारणाने लोकांना इथे व्यवस्थित मंदिराचा आस्वाद घेऊन आनंद मिळत आहे. तुम्ही पाहू शकाल इथे खूप काल्पनिक मूर्त्या कोरलेल्या आहेत. ही पहा, हत्ती आणि गाईची एकाच पोझिशनमध्ये मूर्ती कोरलेली. तोंड एक दोन आहेत, पण तोंड एकच आहे आणि शरीर 2 आहेत. वा, सुंदर असं. पाऊस हा कंटिन्यूस इथे चालू असल्याकारणाने छत्रीशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. आणि मी त्यामुळे आता हा इथे व्हिडिओ आटपायला घेत आहे. तरी पण तुम्हाला समोरून मंदिर कसं दिसतं हे एकदा परत दाखवतो. तुम्ही याचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला जमेल तसं ह्या मंदिराला भेट द्या. आणि आपण हा व्हिडिओ इथे संपवूया.